ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती पदाधिकारी मार्गदर्शन कार्यशाळा आज शालिमार परिसरातील IMA हॉल नाशिक या ठिकाणी संपन्न झाला। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक रक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर सौ आशाताई पाटील ह्या उपस्थित होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा ग्राहक कायद्याचे अभ्यासक सचिन मालेगावकर, राष्ट्रीय मार्गदर्शक दिलीप पडोळ, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट कोनिका जाधव उपस्थित होते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र ओंकार चव्हाण, बॉम्ब शोधक प्रमुख यांची विशेष उपस्थिती लाभली। या कार्यक्रमास अरविंद तात्या सोनवणे, सुरेश भाऊ गवळी हे देखील उपस्थित होते। योगेश मालुंजकर, हर्षद गायधनी, जुबेरभाई शेख, ताराचंद ओसवाल, अनिल काटे, कुणाल भोसले, कार्यक्रमाचे आयोजक कांचन जाधव, संगीता हिंगमेरे, योगिता गोसावी, मिलिंद बोरिटकर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत केलं। या कार्यशाळेत संघटनेतील कायदे प्रणाली कशी असावी यांसह ग्राहक हिताचे कार्य यावर मार्गदर्शन तसेच संबोधन केलं। या कार्यशाळेबाबत अधिक माहिती ग्राहक रक्षक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आशाताई पाटील आणि उपस्थित मान्यवरांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। डॉक्टर आशाताई पाटील, ग्राहक रक्षक संघटना संस्थापक अध्यक्ष। आज संघटनेची कार्यशाळा, पहिली कार्यशाळा आमचे राष्ट्रीय सचिव हर्षद गायधनी, राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेश मालुंजकर, राष्ट्रीय कार्यकारी सदस्य कुणाल भोसले, कार्याध्यक्ष जुबेरभाई शेख, दिलीप पडोळ सर, मार्गदर्शक अनिल भाऊ काटे यांच्या सर्व संयोजनाने ही मोठी कार्यशाळा आमच्यासाठी एक यशाची पायरी होती आणि आज ही सुरुवात संपूर्ण आयोजकांच्या कांचनताई जाधव, संगीताताई हिंगमेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहयोगाने पार पडली। आणि अशी कार्यशाळा जी जनजागृतीची आम्ही प्रत्येक 3 महिन्याला प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात आम्ही देऊ याची हमी देते। धन्यवाद। नाशिक जिल्ह्यामध्ये ग्राहक रक्षक समितीची जी प्रथम कार्यशाळा झाली आहे त्यामध्ये आज प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट कोनिका टिळे, दिलीप पडोळ सर, तसेच सचिन मालेगावकर सर आणि सर्व राष्ट्रीय टीम आणि अध्यक्षस्थानी डॉक्टर आशाताई पाटील होत्या। तर या कार्यशाळेत जे नवीन पदाधिकारी येणार आहेत आणि जे पदाधिकारी आहेत या सर्वांसाठी फार मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि याचा निश्चितच समाजासाठी उपयोग होईल अशी आम्ही या कार्यशाळेच्या वतीने, अशी सर्व राष्ट्रीय टीमच्या वतीने आम्ही आशा व्यक्त करतो। नमस्कार, मी ग्राहक रक्षक समितीचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कुणाल भोसले। आज या ठिकाणी समितीची, ग्राहक रक्षक समितीची म्हणजे कंझ्युमर प्रोटेक्शन मध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आज अनेक अडचणी आहेत, अनेक लोक फसले जात आहेत, त्या संदर्भातली या समितीची म्हणजे समिती स्थापन झाल्यापासूनची पहिली कार्यशाळा आज नाशिकमध्ये अरेंज केली होती। महाराष्ट्रभरातून सगळे पदाधिकारी आज कार्यशाळेत यामध्ये हजर झाले होते, त्यांची हजेरी लागली होती। बहुतांश आपल्याला मार्गदर्शन, खूप तज्ञ लोकांचे आपल्याला आज इथे मार्गदर्शन लाभले आणि त्या संदर्भातील महाराष्ट्रामध्ये आपण तळागाळातून याची सुरुवात कशी करायची आहे, जनजागृती कशी झाली पाहिजे, लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, लोकांची फसवणूक कशी थांबता गेली पाहिजे, मग ते उत्पादकाची असो किंवा स्वतः एक छोटा दुकानदार असो किंवा छोटा आपल्या घरातील महिला असो, यांची तक्रार कशी निवारण झालं पाहिजे या संदर्भातली कार्यशाळा आज पार पडली आणि बहुतांश लोकांनी याचा उपभोग घेतला, फायदा घेतला आणि बऱ्याचशा ज्ञान रूपी तज्ञ लोकांकडनं आपल्याला मिळालं। तर आशा करतो की अशाच सगळ्या गोष्टी आपल्याकडनं जनजागृती होत राहील या समितीकडनं। धन्यवाद। तर ग्राहक हा खूप मोठा विषय आहे आणि पावलोपावली ग्राहकांची फसवणूक होत असते विविध माध्यमातून आणि ही फसवणूक टाळण्याकरता खरं तर ही समिती आम्ही स्थापित केलेली आहे आणि त्याची ही पहिली कार्यशाळा आज आयोजन केलेलं होतं। या आयोजनाचा मागचा हेतू हा होता की प्रत्येक ग्राहकाला त्याच्या गरजा आणि त्याचे जे हक्क असतात याची माहिती व्हावी, त्याकरता विविध क्षेत्रातील तज्ञ आज आपण इथे बोलवलेले होते, कायद्याचे तज्ञ देखील इथे उपस्थित होते। मुख्य मुद्देच हाच होता की जनजागृती होणं ही खूप आवश्यकता होती ग्राहकांच्या मध्ये आणि मला असं वाटतंय आमच्या या कार्यशाळेनिमित्त आमच्या पदाधिकाऱ्यांना आणि इतर नागरिकांना देखील या कार्यशाळेचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि हे जनजागृती ग्राहकांच्या क्षेत्रामधली ही नक्कीच या इथनं होणार आहे। आणि एवढं बोलून मी योगेश मालुंजकर, ग्राहक रक्षक समितीचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय भारत। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।